अहमदपूर शहरातील सर्वे नंबर 4 मधील नागरिकांच्या कवालनाम्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मागील 40 ते 45 वर्षापासून हा लढा सुरू असून सर्वे नंबर 4 मधील नागरिकांना न्याय मिळाला नाही, म्हणून आजपर्यंत येथील नेते पुढारी मंडळींनी अनेकदा धरणे व लक्षवेधी आंदोलने केली। डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सम्राट मित्र मंडळाच्या वतीने हा लढा सुरू असून काल 17 एप्रिल रोजी अहमदपूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला गणेशदादा हाके पाटील व माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी सुद्धा भेटी देऊन सहकार मंत्री महोदयांचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय। फेब्रुवारीमध्ये देण्यात येणारे कबालनामे का रोखण्यात आले, रोखण्याचे कारण काय, याला जबाबदार कोण? विधानसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच माजी मंत्री विनायकराव पाटलांनी सर्वे नंबर 4 च्या मुद्द्यावरून आता तोंड उघडले। प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून मी सांगितल्याशिवाय कोणतेही काम करू नका, अन्यथा तुमच्या बदल्या करण्यात येतील, परिणामी निलंबित सुद्धा करण्यात येईल, अशी दहशत स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये निर्माण करून रुबाब करत असल्याच्या सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटलांवर विनायकराव पाटलांनी फायरी झाडल्या। अंतेश्वरच्या पाण्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांना पाणी आणायचं नाही म्हणून नाचता येत नाही, त्याला अंगणवाकडं म्हणायचं, काहीच न करता फक्त लोकांची दिशाभूल करायची आणि गोरगरिबांच्या ताटात माती कालवायचं, अशा शब्दांचा प्रयोग करत सहकार मंत्र्यांनीच शंकरांना धोंडगे यांना उठवून दिले, असा सुद्धा शाब्दिक घाव विनायकराव पाटलांनी घातलाय। आम्ही सध्या घरी बसलेलो आहोत, पण तुम्ही आम्हाला जर जागे करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मतदारसंघात रस्त्याने फिरणे अवघड होईल, असा सुद्धा इशारा माजी मंत्री विनायकराव पाटलांनी दिलाय। जरी तुम्ही 30,000ने निवडून आला असाल तर आम्ही सगळे एकत्र आलो तर किती हजाराने तुम्ही पडू शकता याचाही विचार करावा, असं म्हणत आजही त्यांच्यापेक्षा जास्त मतं मतदारसंघात त्यांच्या विरोधात आहेत। प्रत्येक वेळी चुकल्या देऊन मतदारसंघात हजार रुपये वाटून निवडून आलात, आम्ही सर्वांनी चूक केली, आता ती सुधारावी लागेल, असं म्हणताच गणेशदादा हाके यांनी देखील मान हलवून विनायकराव पाटलांच्या म्हणण्याला दुजोरा दिला। एवढंच नाही तर शहरात सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या सुशोभीकरणात सहकार मंत्र्यांचे काहीतरी योगदान आहे का, असा सुद्धा सवाल माजी मंत्री विनायकराव पाटलांनी उपस्थित केलाय। तर मग काही दिवसापूर्वीच सहकार मंत्री महोदयांनी 34 लाख रुपये महामानवाच्या पुतळा सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे, असं स्वतः सहकार मंत्र्यांनी सांगितले। मग हे खोटं आहे का, हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरतंय। येत्या 30 तारखेला कबालनामे वाटप होणार असतील तरी तुम्ही उद्या जरी कबालनामे वाटप केले तरी श्रेय तुम्हालाच असणार आहे। तुमच्या हातानेच तुम्ही कबालनामे वाटप करावेत, असंही माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले। वरवरूनच का होईना मात्र तालुक्याला मंत्रीपद मिळाल्याचा अभिमान असल्याचंही विनायकराव पाटलांनी कबूल केलंय। कबालनाम्याच्या मुद्द्यावरून सध्या तरी अहमदपूर तालुक्यात श्रेयवादाच्या विषयाला चौकात चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळते। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपल्याच मोबाईलवर पाहण्यासाठी दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या आपल्या आवडत्या आवाज बहुजनांचा न्यूज चॅनलला खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।